कर्क राशी 21 ते 27 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। कर्क राशी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा एक अत्यंत दुर्मिळ गौरी योग तयार होत आहे। चंद्र त्याच्या उच्च राशी वृषभ राशीत भ्रमण करेल, जो गौरी योग बनवेल। तसेच या काळात चंद्र रोहिणी नक्षत्रात विराजमान असेल। ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह त्याच्या उच्च राशीत असतो तेव्हा तो शक्तिशाली स्थितीत असतो। अशा परिस्थितीत जुलैचा शेवटचा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी अनेक फायदे तसेच नवीन ओळख आणि आदर घेऊन येईल। चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा कसा असेल। कर्क राशीच्या लोकांना जुलैचा शेवटचा आठवड्यात अनेक नवीन संधी मिळणार आहेत। या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही जुनी योजना पुन्हा सुरू करू शकता। तसेच या आठवड्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक चांगल्या संधी मिळतील, फक्त त्यांना ओळखावे लागेल। तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचा आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा कार्यक्षेत्रात पूर्ण पाठिंबा मिळेल। त्यांच्या मदतीने या आठवड्यात तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते। तुम्हाला तुमच्या आत एक वेगळी ऊर्जा दिसेल आणि तुम्ही तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। अविवाहित आहेत त्यांना शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल। या आठवड्यात तुम्हाला तुमचा जीवनसाथी मिळू शकेल। त्याचवेळी या राशीचे लोक जे एखाद्याशी संबंधात आहेत त्यांच्या नात्याला या आठवड्यात कुटुंबाची मान्यता मिळू शकते। तुम्हाला तुमच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल। समाजात तुमचा आदर आणि प्रतिष्ठा दोन्ही वाढतील। या आठवड्याच्या शेवटी तुम्ही चैनीच्या वस्तूंवर अधिक पैसे खर्च करू शकता। कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला कुठून तरी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। तुमच्या वाणी आणि वागण्याच्या मदतीने तुम्ही सर्वात कठीण कामे देखील इच्छित मार्गाने पूर्ण करू शकाल। करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ उत्तम राहतो। जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर यामध्ये एखादी वृद्ध व्यक्ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। आठवड्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून काही चांगली बातमी मिळू शकते। इच्छित बदली आणि पदोन्नतीची इच्छा पूर्ण होऊ शकते। जमीन आणि इमारतीच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला नफा मिळेल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तीर्थस्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा खूप शुभ राहणार आहे। कौटुंबिक आनंद उत्कृष्ट राहील। या आठवड्यात विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाढेल। तुमच्या जोडीदारासोबत आनंदाने वेळ घालवण्याच्या संधी तुम्हाला मिळतील। मुलांच्या बाजूने तुम्हाला चांगली बातमी मिळेल। आरोग्य सामान्य राहील। कर्क राशी या आठवड्याची सुरुवात ऊर्जेने भरलेली असेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला कौतुक मिळेल आणि काही नवीन संधीही तुमच्या वाट्याला येऊ शकतात। जर तुम्ही व्यवसायात असाल तर तुम्ही विस्ताराची योजना आखू शकता। कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल आणि घरी काही शुभ कार्याचे नियोजन केले जाऊ शकते। अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। तुम्हाला मुलाशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात। प्रवासाची शक्यता आहे आणि या सहली फायदेशीर ठरतील। आरोग्य सामान्य राहील, परंतु झोपेचा अभाव थकवा निर्माण करू शकतो। कर्क राशी आठवड्याच्या सुरुवातीला थांबा आणि बदलत्या परिस्थितीवर चिंतन करा। 24 तारखेच्या अमावस्येपूर्वी तुम्ही थोडे मानसिक पुनर्संचित करू शकता। पण प्रथम सूर्य तुमच्या राशीपासून दूर जातो आणि 22 तारखेला सिंह राशीत प्रवेश करतो। या सिंह ऋतूमध्ये तुम्ही स्वतःशी एका नवीन पातळीवर जोडले जाता, कारण मेष राशीतील शनीचा तुमच्यासाठी असलेला संदेश तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू लागतो। कामात भरभराट होण्यासाठी तुम्हाला तडजोड कशी करायची आणि इतरांशी चांगले कसे काम करायचे हे शिकण्याची आवश्यकता आहे। या आठवड्यात तुम्ही करत असलेल्या कामाचे किंवा तुम्हाला करायचे असलेल्या कामाचे मूल्यांकन करताना तुमच्या मनात तुमची स्वप्ने असतील। तुमच्या कामाच्या यादीत आर्थिक बाबी देखील आहेत। या आठवड्यातील अमावस्या तुम्हाला थोडे अधिक व्यावहारिक बनवत आहे, कारण ती मेष राशीत शनीशी जोडली जाते। तर 26 तारखेला चंद्र कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्ही स्वतःशी असलेले तुमचे नाते मजबूत करण्यास सुरुवात करू शकता। या सिंह ऋतूत पुढील 4 आठवड्यांसाठी तुमच्या सीमा तुमच्या लक्षात आणून दिल्या जात आहेत। कर्क राशी सुरक्षितता ही फक्त एक भावना नाही, ती मूल्यांचा एक संच आहे ज्याद्वारे तुम्ही जगता। सिंह ऋतू 22 जुलैपासून सुरू होतो आणि तुमचे लक्ष अशा तत्वांकडे वळवतो जे तुम्हाला पायाभूत, पात्र आणि सुरक्षित वाटण्यास मदत करतात। सध्या तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे, काय वाटाघाटी करण्यासारखे नाही,
25 जुलै रोजी सिंह राशीतील अमावस्या तुम्हाला त्या मूल्यांना नावे देण्यास आणि त्यांच्याशी खरी वचनबद्धता करण्यास मदत करते। हे सैद्धांतिक नाही, ते व्यावहारिक मूर्त स्वरूपाचे आहे आणि तुम्ही तुमचा वेळ, पैसा, ऊर्जा आणि लक्ष कसे खर्च करता यामध्ये ते दृश्यमान आहे। तुमच्या मूल्यांमध्ये जगणे म्हणजे तुम्ही भावनिक सुरक्षितता निर्माण करता। काय महत्त्वाचे आहे ते स्पष्ट करा आणि त्याभोवती तुमचे जग तयार करा। अशा प्रकारे तुम्ही त्याबद्दल माफी न मागता तुमची शांती जपता। कर्क राशीच्या लोकांना आठवड्याच्या मध्यापर्यंत सर्व काही सुरळीत होईल, कारण घरात किंवा प्रियजनांसोबतच्या नातेसंबंधात बदल शक्य आहे। कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमच्या पाठिंबाची आवश्यकता असू शकते। पुढाकार घेण्यास घाबरू नका, त्याचे कौतुक केले जाईल। कर्क राशीतील हा आठवडा सूर्य तुमच्या राशीला प्रकाशित करतो, तेव्हा स्वतःचे संगोपन करण्यावर भर देतो, वैयक्तिक वाढ आणि आत्मपरीक्षणाला प्रोत्साहन देतो। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला शांत क्षणांमध्ये सांत्वन मिळेल। तुमच्या आंतरिक इच्छा आणि निश्चित हेतूंशी जुळवून घेण्यासाठी याचा वापर करा। व्यावसायिक वचनबद्धतेसाठी आठवड्याच्या मध्यात लक्ष देणे आवश्यक आहे, ज्यामध्ये अचूकता आणि तपशिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते। सहकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा करा, प्रकल्पाचे निकाल वाढवा। सिंह राशीतील शुक्राचा गुरुवारी प्रभाव मैत्री आणि गट क्रियाकल्पांमध्ये आनंदाचे क्षण आणू शकतो। सामाजिक मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यामुळे बंध पुन्हा निर्माण होऊ शकतात आणि नवीन संबंध निर्माण होऊ शकतात। वैयक्तिकरित्या शनिवारची ऊर्जा एखाद्या प्रिय व्यक्तीशी मुक्त संवाद वाढवणे, अधिक समजून घेणे आणि कदाचित भूतकाळातील गैरसमज दूर करणे सूचित करते। रविवारपर्यंत सावधगिरीने आर्थिक निर्णय घ्या। विचारांचे काळजीपूर्वक वजन केले जाईल याची खात्री करा। ध्यान किंवा सर्जनशील प्रयत्नांसारख्या तुमच्या आत्म्याला शांत करणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये संतुलन मिळवा। तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला संभाव्य आव्हानांमधून घेऊन जाते। तुमच्या सहानुभूतीपूर्ण कौशल्यावर भर देते। कर्क राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल। शुभ क्रमांक 5 आहे। शुभ दिवस गुरुवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी जास्त भावनिक होऊ नका, त्रास होऊ शकतो। एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल।